शिवसेना पक्षाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त शिर्डी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसैनिकांनी प्रथम फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढ्यांचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला। त्यानंतर साईबाबा समाधी मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीवर शाल अर्पण करून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वातावरण दणानून सोडलं। खासदार भाऊसाहेब वागचौरे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनीही परिसर दुमदुमून गेला। यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार खताळांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले। ते म्हणाले, राजकारणामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारानं शिवसेना पक्षाची स्थापना केली त्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। राज्यात आणि देशात शिवसेना पक्ष मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। अशा परिस्थितीमध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरे शिवसेनेत येत असतील तर एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू। याचबरोबर लोकसभा निवडणुकीनंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला। त्यानंतर विकास कामांच्या दृष्टीने काही अडचणी निर्माण होत असतील किंवा अपेक्षित सहकार्य मिळत नसेल त्यामुळे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी हा निर्णय घेतला असावा असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे गटावर त्यांनी टीका केली। याचबरोबर भाऊसाहेब वागचौरे मतदारसंघात आल्यानंतर त्यांचं मोठ्या उत्साहात जंगी स्वागत केलं जाईल। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र कोणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिकही त्याला योग्य उत्तर देण्यास सक्षम आहेत। आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच भूमिका मांडू असा इशारा दिला। नाशिक पुणे रेल्वे मार्गाबाबत बोलताना खताळांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली। नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे ही माझी पूर्वीची भूमिका होती आणि आजही तीच आहे। या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। गरज पडल्यास आंदोलन, न्यायालयीन लढा या सर्व पर्यायांचा विचार केला जाईल असंही त्यांनी म्हटलं। आज शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्ताने तर सर्वप्रथम मी सर्व शिवसैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक या वर्धापन दिनानिमित्ताने एक अतिशय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचाराने शिवसेना पक्षाची स्थापना केली होती त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्याचा निश्चित माझ्यासारखा एक सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे। ज्या वागचौरेंच्या विरोधात तुम्ही प्रचार केला, लोखंडेंच्या सोबत राहिला, आज त्यांना स्वागत करण्याची वेळ नाही। राजकारणामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि ह्या कशासाठी तर विकासासाठी। आज ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या स्वरूपात शिवसेना पक्षाची वाढ होत आहे, निश्चितच त्यावेळेस जर काही लोक कायदेशीर मार्गाने घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन जर आपल्या शिवसेना पक्षामध्ये आले येणार असतील तर निश्चितच त्यांचं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य मी समजतो। तुमच्या संगमनेर आणि अकोले या 2 विधानसभा मतदारसंघातून वागचौरेंना मोठ्या प्रमाणात लीड आहे। तुम्ही त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता। निश्चितच आता त्या परिस्थितीनुसार त्यावेळेस लोकसभा निवडणूक ज्यावेळेस काही नॅरेटिव्ह सेट करण्यात आला होता, काही गोष्टी होत्या, काही कळत नकळत चुका झाल्या असतील, परंतु आज मतदारांनी दिलेला कौल, मतदारांनी लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूनी मतदारांनी कौल दिला होता। त्यामुळं जे लोकसभेचे निकाल झाले त्यानंतर निश्चितच आज खासदार साहेबांना विकासासाठी अडचणी येत होत्या। जे नेतृत्व होतं त्यांचं त्यावेळेचं ते कुठंतरी त्यांना सहयोग करत नसेल किंवा त्यांना विकास कामासाठी मदत होत नसेल म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं। संजय राऊतांचं किंवा ठाकरे गटाचं ऑपरेशन तुडवा आहे, आता कसं वागचौरेंनी सर्वेक्षण हे ज्या संजय राऊतांमुळेच शिवसेना पक्ष संपला याचं आत्मपरीक्षण आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी व शिवसेनेच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे। कारण शिवसेना संपवण्याचं जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल ते संजय राऊत साहेबांचं आहे। कसं संरक्षण कसं देणार नाही का? आज याच शिर्डीमध्ये ज्यांनी वल्गना केला होता त्या शिर्डीत आम्ही येऊन त्यांचं स्वागत करतो। ज्यावेळेस वागचौरे साहेब शिर्डी मतदारसंघामध्ये येतील त्यावेळेस मोठ्या स्वरूपात जंगी स्वागत सुद्धा आम्ही करणार आहे। आणि इथं ही लोकशाही आहे, इथं कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा जरी तुम्हाला अधिकार असला तर तुम्ही जर अंगावर येणार असेल तर आमचा शिवसैनिक सुद्धा त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय कोणालाही राहणार नाही आणि हे घटनात्मक कायदेशीर कायद्याच्या राज्यामध्ये अशा पद्धतीने होणार नाही। रेल्वेच्या बाबतीत तर मला येऊन आमदार होऊन 1.5 वर्ष झाले। त्याच्या आधी भरपूर
गोष्टी झाल्या होत्या, परंतु मी माझी भूमिका त्यावेळेसही ठाम होती, आजही ठाम आहे का नाशिक पुणे हा जो संगमनेर मार्ग रेल्वे मार्ग जाणं अपेक्षित होतं हा गेला पाहिजे, यासाठी आजही आमचा पाठपुरा सुरू राहणार आहे. रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा 2 दिवसापूर्वी जरी ती स्टेटमेंट दिलं असलं तरी त्या संदर्भात वेळ प्रसंगी वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून मागच्याच वेळेस मी आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय यांना भेटलो होतो आणि त्यांनी फेर सर्वे करण्याबाबतचा आपण विचार करू असं सांगितलं होतं. जर आम्हाला प्रयत्न सगळं आंदोलन करून भविष्यात न्यायप्रविष्ट न्यायालयात जाण्याचा सुद्धा या बाबतीत विचार आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर तुम्ही उतरणार? नाही, मी आमदारच सगळ्यांचा आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांचा असेल, आमच्या लाडक्या महिला असेल, कामगार असेल, सगळ्यांसाठी काम करणार. त्यामुळं शेतकऱ्यांसाठीच नाही तर या समाजातील सर्वच घटकांसाठी निश्चित रस्त्यावर येण्यासाठी मला कधी लाज वाटली नाही आणि कधी वाटणार नाही. काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी 2-3 दिवसापूर्वी प्रतिक्रिया दिल्यात की आम्ही वाकचौऱ्यांची भिंड काढू आणि त्यांच्या तोंडाला काळं पाडू. याकडे कसं बघतात? शिवसैनिकांनी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही, त्यामुळं ज्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल या भ्रमात कुणी राहू नये का उद्या खासदार वाकचौरे शिर्डीमध्ये आल्यानंतर किंवा या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना आम्ही विरोध करू तेव्हा त्यांच्या अंगावर जाऊ. ती वेळ परिस्थिती येणार नाही. आरेला कार्य आम्ही त्यांची ढाल बनून, शिवसैनिक सगळे खासदार वाकचौरेंची ढाल बनून त्यांच्या पाठीशी उभे राहू. फिरूनच देणार नाही मतदारसंघ. साहेब, आम्ही लवकरच खासदार साहेब येतील त्यावेळेस त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतो त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हे काय आता त्यांची नाईलाज आहे, काही राजकीय अडचणी आहेत त्यांच्या, त्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे. पण त्यांना बी आता काही त्यातले खासगी लोक सांगता आम्हाला की शिंदे साहेबांचं नेतृत्व, सर्वमान्य नेतृत्व, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे हा फक्त शिंदे साहेबच पुढे घेऊन चालले. कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. येसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.